इन फॉर चेंज कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आहोत AISSMS कॉलेजमध्ये, कॅम्पसमध्ये पुण्याच्या, आणि काही तरुणांशी आपण गप्पा मारतो आहोत. सगळ्यांनाच बोलायचं आहे की भारत कसा बदलू शकतो, भारत बदलण्यासाठी, ट्रान्सफॉर्म इंडिया हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय प्रकारे आपण बदल करू शकतो. व्हॉट इज युअर आयडिया फॉर चेंज? हाऊ वी कॅन चेंज अ कंट्री? I think women should get educated. A lot of schools and colleges must be constructed in the villages all over India so that our literacy rate gets higher. That's my. Do you think women empowerment is reality in India? In some parts it's reality, but still like places in Kerala, the women empowerment is very high. But if you take example of UP, it's quite low, I guess. So means it should be equal in every part of country. अनेक राज्यांमध्ये महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने काही प्रयोग झालेले आहेत. महाराष्ट्राला आणखी बरंच पुढे गेलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका तरुण व्यक्त करतायत. आणि एकूणच बदल करायचा असेल तर वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या संकल्पना ते मांडतायत. एक मुद्दा आहे तो शिक्षणक्रमाचा, शिक्षण पद्धतीचा. अनेक तरुणांना असं वाटतंय की शिक्षण पद्धतीमध्येच काही मूलभूत बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि शिक्षण पद्धतीमध्ये जर मूलभूत बदल करायचे असतील तर खरंच कुठल्या स्वरूपाचे बदल करणं आवश्यक आहे? काही शिक्षक असे आहेत की सर ते आम्हाला प्रॉपरली काही सांगू शकत नाहीत, किंवा काही काही असे असतात की ते आम्हाला सांगतात पण असं म्हणजे एकदम हे करत नाही आहेत, म्हणजे बरोबर प्रॉपरली एक्सप्लेन करू शकत नाही. तर जर ते हे जर झालं नाही तर आम्हाला ते पुढे चालून आम्हाला त्याचा म्हणजे डिसएडव्हान्टेज होईल. तुझ्या मित्रालाही शिक्षण पद्धतीबद्दल काहीतरी बोलायचं दिसतंय. खरं शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल करण्याची गरज आहे? तर मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये शिक्षणामध्ये खूप सध्या म्हणजे विकट अवस्था आहे. त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी त्यांना उच्च शहरामध्ये यावं लागतं. ते जर थांबलं तर स्थलांतरीकरण कमी होईल आणि शिक्षण पद्धतीचा विकास होईल असं मला वाटतं. Okay. Which are the changes required in our educational system? What is your take? I think there are a lot of not good teachers in India. We should go for better teachers. Teachers should get better payment. And personally, I think there should be a big change in educational system, which is we should find better teachers and videotape them and show them all over the rural India or maybe all colleges if that is possible. Teacher is one thing, educational aid is another thing. But basically what I want to ask you, what is about syllabus? Yeah, I don't think the syllabus is very good because I study in IT myself personally, and there are lots of subjects which are not needed furtherly, but still we have to study. So I think syllabus should be changed. अभ्यासक्रमामध्येच काही बदल करण्याची अतिशय आवश्यकता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण खरोखरच अभ्यासक्रम बदलणं हा एक मुद्दा झाला, पण मुळामध्ये शिक्षणातून ज्या प्रकारचं मूल्य शिक्षण दिलं गेलं पाहिजे त्या प्रकारचं मूल्य शिक्षण अनेकदा देतो आहोत असं आपण जाणवत नाही. म्हणजे अनेकदा असं होतं की शिकलेली माणसंसुद्धा मूल्यभान बाळगून वागतात असं दिसत नाही. तर खरोखर शिक्षणामधून जर मूल्य शिक्षण द्यायचं असेल तर काय प्रकारचा बदल करण्याची आवश्यकता आहे? प्रथमतः आपल्या प्रत्येक डिग्री कॉलेजेसचा विचार केला तर विद्यार्थी फक्त एक डिग्री घेऊन बाहेर पडतात. त्यांच्याकडे जे बेसिक स्किल किंवा माणूस म्हणून जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचीच अपूर्तता पूर्णपणे नसतात. त्यामुळे त्या गोष्टी आपण जर डिग्री कॉलेजेसमध्ये जर एखादा विषय टाकला तसा तर, आणि त्यांना जर त्या डिग्रीसोबतच जर बेसिक स्किल्स आणि माणूस म्हणून जगण्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी, मूल्य हे जर दिलेत तर बेटर. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये, व्यावसायिक शिक्षणक्रमांमध्ये जर बदल करायचे असतील तर खरोखरच कुठल्या स्वरूपाचे बदल करण्याची आवश्यकता आहे? काय वाटतं? लेटेस्ट टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमात सध्या पाहिजे. जी आता पुस्तकं आहेत, जो विषय चालू आहे तो म्हणजे तो अपडेट नाही करण्यात आलेला सिलेबस, तो जुनाच सिलेबस वापरतो आपण. मगाशी चर्चेमध्ये एक मुद्दा उपस्थित झाला होता, तो म्हणजे आपल्याकडचे रस्ते आणि आपल्याकडच्या सुविधा, पायाभूत विकास याच्या अनुषंगानं, की जेव्हा जेव्हा आपण असं म्हणतो की आपला विकास झाला पाहिजे किंवा बदल झाला पाहिजे, असं म्हणताना पायाभूत विकासाच्या अनुषंगानं मात्र अनेकदा विचार केलेला दिसत नाही आहे. तर खरोखरच जर पायाभूत विकास करायचा असेल तर काय प्रकारचे बदल आपल्याला करावे लागतील? देखा जाए तो रोड जो इंफ्रास्ट्रक्चर से इंडिया का इतना वेल डेवलप नहीं है, उसमें भी बहुत सारे करप्शंस रहते हैं, तो उसको दूर करना चाहिए. पब्लिक ट्रांसपोर्ट इम्प्रूव करना चाहिए. ज़्यादा से ज़्यादा लोग जैसे ट्रेन एंड बसेस है उसको अच्छा वेल कंडीशन अच्छी तरह से उसे प्रोवाइड करना चाहिए ताकि लोगों को इच्छा हो उसमें ट्रॅव्हल करने की. रस्ते आणि वाहतुकीच्या सुविधा याच्या संदर्भामध्ये फार महत्त्वाचे बदल करण्याची आवश्यकता आहे असं यापैकी प्रत्येकांनाच वाटतं. पण मुळामध्ये एक मुद्दा आहे की हे सगळं होत असताना तरुणांना ज्या गंभीरपणे घेतलं पाहिजे त्या गंभीरपणे अनेकदा घेताना दिसत नाही. तरुणांची मतं सगळ्यांनाच हवी असतात, पण तरुणांची पॉलिसी, यूथ पॉलिसी आपल्याकडे काही दिसत नाही आहे. खरोखरच तरुणांना गंभीरपणे घेण्यासाठी कुठल्या प्रकारचे बदल करण्याची आवश्यकता आहे?
तरुणांना जर गंभीरपणे घ्यायचं असेल तर मुळात पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतः इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे की रोडवर आपण कसं चालतो, वाहतूक गाडी चालवताना गाडी कशी चालवली पाहिजे. तर ह्यापासून जर चालू होतो आणि त्याच्यानंतर जर तुमच्या रस्त्यांमध्ये जर खड्डे असतील तर त्या खड्ड्यांची शासनाला त्याची सांगणं की बाबा हां या रोडमध्ये इतके इतके खड्डे आहेत, त्याच्यानंतर त्यांना ते करायला प्रवृत्त करणं ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि जर आपण अशी थिंकिंग नाही केली ना तर मला नाही वाटत की रस्त्यांमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्राचं जे त्रिशूळ आहे रस्ते, वाहतूक आणि पाणी ह्याच्यामध्ये चेंज होणं आपल्यामुळे जो पण आपण हे दाखवत नाही ॲप्रिशिएट करत नाही शासनाला, तो पण आपण काहीच चेंज नाही करू शकत याच्यामध्ये. अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी त्रिशूळ सांगितलं आणि या सगळ्याच्या आधारावर आपला विकास अवलंबून आहे असंही सांगितलं. खरं तर ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत, पण आपण घेऊयात छोटासा ब्रेक.